मित्रांनो, आर-टी 17 तारखेपासून सुरू झालेला आहे. आर-टीचा फॉर्म तुम्ही भरायला चालू करू शकता. सध्या सर्व्हरला इश्यू आहे. 17 तारखेला चालू झालेला आहे. खूप लोकांनी एकदम त्याच्यावर अटॅक केलेला आहे. त्यामुळे साईट खूप स्लो झालेली आहे. काळजी करू नका. 18 तारखेपासून साईट चालू होणार आहे, परत प्रॉपरली चालू होणार आहे. परंतु जे काय आधी निकष होते ते निकष तसेच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 1 किलोमीटरच्या आतमध्ये शाळा तुम्हाला चॉईस कशा करायच्या, कुठली शाळा तुमच्यासाठी योग्य असणार आहे आणि लोकेशन कुठं असणार त्याचं शाळेचं, शाळेची माहिती कशी घ्यायची, या सर्वांची माहिती देणारा आपला आजचा व्हिडिओ आहे. आर-टीचा फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण नक्की सांगणार आहोत. त्याचबरोबर आधी शाळा कुठल्या निवडायच्या, कुठल्या शाळा आधी चॉईस करून ठेवायच्या, कारण लोकेशन एकदा लॉक झालं की नंतर चेंज लवकर करता येत नाही आणि डॉक्युमेंट प्रॉपर अपलोड केल्यानंतर परत शाळा चॉईस करताना तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून घ्या, ज्याच्यातून तुम्हाला कुठली शाळा तुमच्या घराजवळ आहे हे कसं ट्रॅक करायचं, शाळेची पूर्ण माहिती कशी काढायची हे तुम्हाला कळून जाईल. यासाठी तुम्हाला आर-टीच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे, ज्याच्यामध्ये लिस्ट ऑफ स्कूल हा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शन तुम्ही बघू शकता. याला क्लिक केल्याबरोबर खाली तुम्हाला स्टेट येणार आहे महाराष्ट्र. त्याखाली तुम्हाला जिल्हा घ्यायचा आहे. तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहात तो जिल्हा घेतल्याबरोबर खाली सर्च नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये बाय ब्लॉक आणि बाय नेम असे 2 ऑप्शन आहेत. बाय नेम घेतला तरी चालेल, तुम्ही शाळेचं नाव डायरेक्ट टाकू शकता. नसेल तर तुमचा पूर्ण एरियामध्ये पूर्ण शाळा बघायची असतील तर बाय ब्लॉक घ्या. त्याच्यानुसार खाली तुमचा ब्लॉक आणि तालुका ह्या ऑप्शनमध्ये ड्रॉपडाऊन बॉक्समधून तुमचा जो तालुका असेल तो सिलेक्ट करा. त्यानंतर खाली आर-टी कोटा, ऑल आणि आर-टी असे 2 ऑप्शन आहेत. आता आपण आर-टीचं बघतोय, ऑल घेतले तर सर्व शाळा दाखवतील. त्यामुळे फक्त आर-टी ऑप्शनला क्लिक करा. अकॅडमिक इयर आहे तसे राहणार आहे आणि खाली सर्च बॉक्सला क्लिक करा. त्याला क्लिक केल्याबरोबर तुम्हाला त्या ब्लॉकमध्ये त्या तालुक्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्याची लिस्ट खाली ओपन होणार आहे. तुम्ही स्क्रॉल करून सर्व शाळा बघू शकता, त्यांची नावं दिलेली आहेत. कुठलीही शाळा तुम्हाला जी पाहिजे असेल किंवा ज्या शाळेची तुम्हाला माहिती घ्यायची आहे त्या शाळेला तुम्ही क्लिक करा. त्याला क्लिक केल्याबरोबर राईट साईड एक टॅब ओपन होईल, ज्याच्यामध्ये शाळेची पूर्ण माहिती आहे. त्यामध्ये शाळेचा कोड आहे, शाळेचं नाव, शाळेचा ॲड्रेस, शाळा कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे. महत्त्वाचं म्हणजे स्टँडर्ड हा जो पॉईंट आहे तो लक्ष देऊन बघा, कारण त्या शाळेमध्ये पहिलीपासून जी काही तुमची लास्ट मॅक्झिमम इयत्ता आहे, स्टँडर्ड आहे, ती दाखवली जाणार आहे. ज्याच्यामध्ये आर-टीमध्ये जरी त्या शाळेत नंबर लागला तर मॅक्झिमम कुठल्या स्टँडर्डपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, कुठल्या इयत्तेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लाभ घेऊ शकता आर-टीचा, ते मेन्शन केलं आहे. हा देखील मुद्दा महत्त्वाचा लक्ष देऊन बघा. त्याच्या खाली तुम्हाला स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, क्लस्टर अशी वेगवेगळी माहिती आहे. ठीक आहे, तुमची एरियाची नावं आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं त्याचं बोर्ड आहे खाली, CBSE आणि स्टेट बोर्ड हे 2 बोर्ड असणार आहेत. ते देखील लक्ष देऊन बघा, तुम्हाला प्रेफरन्स कुठला पाहिजे, CBSEकडे तुमचा कल आहे का स्टेट बोर्डकडे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे खाली लोकेशन आहे, चेक ॲड्रेस लोकेशन. याला क्लिक केल्याबरोबर मॅप ओपन होणार आहे. स्कूलचं जे लोकेशन एक्झॅक्ट आहे ते दिसणार आहे तुम्हाला कुठे आहे. त्या लोकेशनपासून तुमचं घर कुठल्या अंतरावर आहे ते तुम्हाला ट्रॅक करायचं आहे. शेवटचा पॉईंट आहे व्हॅकन्सी डिटेल, ज्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये आर-टीच्या अंडर कोणत्या इयत्तेपासून ॲडमिशन दिलं जाणार आहे ते मेन्शन केलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता स्कूल एंट्री लेवल फर्स्ट स्टँडर्ड. मॅक्झिमम शाळा फर्स्ट स्टँडर्डलाच स्कूल एंट्री लेवल आहे आर-टीमध्ये. परंतु काही प्रमाणातल्या शाळा आहेत त्या नर्सरी, सिनियर के-जी, ज्युनियर के-जी अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये देखील आर-टीला ॲडमिशन देतात. त्यामुळे प्रत्येक शाळेला क्लिक केल्याबरोबर हा पॉईंट देखील तुम्ही बघून घ्या, त्या शाळेमध्ये जी काय स्कूल एंट्री लेवल आहे फर्स्ट स्टँडर्ड आहे का ज्युनियर के-जी नर्सरी आहे, त्यानुसार तुम्ही शाळा चॉईस करू शकता. त्याचबरोबर त्या शाळेमध्ये पुढे तुम्हाला टोटल स्ट्रेंथ हा जो कॉलम आहे, ज्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये फर्स्ट स्टँडर्ड किंवा जी कुठली एंट्री लेवल असेल त्यासाठी जेवढ्या काही सीट्स आहेत अवेलेबल त्या दाखवल्या जाईल. परंतु त्यातील 25% सीट ह्या आर-टीमध्ये असतात. म्हणजे त्याच्या पुढचा कॉलम जो आहे आर-टी 25% सीट, 25% सीट, तेवढ्या सीट ह्या आर-टीच्या अंडर असणार आहेत. त्यामुळे हा देखील पॉईंट महत्त्वाचा लक्षात घ्या, कुठल्या शाळेमध्ये किती सीट आहेत ते देखील बघून घ्या. असंच तुम्ही प्रत्येक शाळेची माहिती आधी बघून घ्या. फॉर्म भरायला खूप वेळ आहे, साईट आत्ता स्लो चालते, नंतर देखील प्रॉब्लेम येतो साईटचा, डेट वाढून मिळण्याचे चान्सेस असतातच. त्यामुळे आधी पूर्ण माहिती भरून घ्या. फॉर्म भरायला कुठलीही घाईगडबड करू नका. चुकीचा फॉर्म भरला तर गेला तर डबल फॉर्म भरण्याचा ऑप्शन नसतो तुमच्याकडे. त्यामुळे आत्ताच वेळ आहे तर पूर्ण माहिती आधी बघून घ्या. त्यानुसारच तुम्ही कुठल्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं हे ठरवा आणि त्यानुसार फॉर्म भरा. आपल्या चॅनलवर आर-टी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला देण्यात येणार आहेतच. फॉर्म कसा भरायचा हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतोच, त्यामुळे तो देखील तुम्ही बघून घ्या. त्यानुसार तुम्ही फॉर्म देखील भरून घ्या. आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आर-टीच्या आणि वेगळ्या अजून दुसऱ्या इन्फॉर्मेशन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजेच सर्व माहिती तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.